घेतो तो आपले केशवगोविंद महाराज आहे, दररोज स्नान आहे. आणि विठोबा तर कसा आहे ते माहित आहे. तो सच्चिदानंद आहे. रक्ताचं दर्शन बसणारा आहे, तुमचं आमचं दर्शन वेगळ्या भावनेचं बुद्धीच आहे. एक अधिकार आहे, एक योग्यता आहे. योग्यता असल्याशिवाय देव कळत नाही, योग्यता असल्याशिवाय देव भेटत नाही. आता इथं आमचे केशवगोविंद महाराज देव आहे श्रीस्थळीमध्ये. तिथे आमचे भक्त आहेत आणि मंदिर आहेत सुंदर मोठे. देव आहे तिन्ही ठिकाणी, एकच देव आहे पण ठिकाणं तीन आहेत. केशवगोविंद महाराज आज मुक्कल गावापुरता आपण या ठिकाणी जमलोय. 50 वर्षापूर्वी या ठिकाणी केशवगोविंद महाराजांची मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाली होती. 50 वर्षानंतर आज पुन्हा तो योग आला. महाराजांच्या काष्टमय मूर्ती आहे, चंदनाचा भारी चंदन. त्याला हजारो रुपये खर्च येतो. पण त्या पाणी घालू घालू पाणी घालू घालू पाणी घालू घालू रोज पूजा आहे. भक्तांचा हातचा स्पर्श आहे, दररोज पूजा आहे, स्नान आहे, पाण्याचा संबंध आहे. गंगा आणि ते प्रवरा मातेतून आचार्यतेनं वाहत आले, ग्रस्तांत झाला. आणि तेव्हापासून हे मूर्ती मंदिर आणि मूर्ती काय संशक असेल तुमच्या लिखाणातून तुम्हाला माहित असेल. बोलणारे काही बोलायचं असतं तर बोलतील. एक तर उशीर झालेला आहे, एक मोठा समारंभ आहे, एक फार जमलात आपण आणि सगळे जबाबदारी लावायच्या असतील त्यांच्या मुखातून आपण ऐकलेले बरे. आपण जमलोय 50 वर्षांनी योगा. काय गाव आहे, स्वाधीन तुमच्या दैवत आहे. भक्त म्हणून कोणाचा आहे तरी भावनेचा देव असला आमचा सगळ्यांचा देव आहे, आमच्या सगळ्यांच्या भावना आहे. तरी परंतु व्यवस्था तुमच्या स्वाधीन आहे. काय व्यवस्था, मंदिर कसं असावं, देव कसे असावे, काय उत्सव कसा करावा, ग्रामस्थांच्या स्वाधीनची इच्छेची गोष्ट असल्यामुळे तुम्ही जे कराल त्यात आम्ही सर्व समाज तुमच्या मागे आहोत, तुमच्याशी सहमत आहोत. तुम्ही सगळे विचारवंत आहात, पुढारी आहात, समाजाचे सामाजिक कार्य पुढारी आहात, राजकीय कार्य पुढारी आहात. परमार्थाचा तुमचा हा योग चांगला आहे. परमार्थाचं सुद्धा तुम्ही पुढारी आहात, देव आहे तुमच्यासाठी. मग तुम्ही सर्वत्र आहात. सर्वत्र आहात तर सर्व जबाबदारी तुमच्यावरच आहे. मग तुम्हाला काय करायचं असेल ते करा, काय बोलायचं असेल ते बोला. आम्ही तोंड बंद करतो आणि तुम्हाला काय बोलायचे ते बोला. कीर्तन किती करता येईल, काल्याचं कीर्तन आहे. ज्ञानदेव पाटील, दत्तो पाटील आहेत, ज्ञानदेव पाटील आहेत, बाजीराव बाबा आहेत, भिकाजी पाटील आहेत, संपूर्ण लहान थोर मंडळी आहेत. आणि ज्यांच्या हातामध्ये स्पीकर आहे ते सुद्धा स्वतः इथं आहेत. तुमचं नाव तुम्ही नका घेऊ पण मी घेतो. आमचे काही मंडळी आता थकल्यामुळे गप बसतात. यांनीच ही नवीन पिढी पुढे केलेली आहे. हे सगळे चांगले कार्य करतात. रावसाहेब पाटील थोरात, इंद्रनाथ पाटील थोरात. आणि ते तुम्ही जे कोणी गापात असतात त्यांची नावं घ्या आणि आचार्यतेनं हा कार्यक्रम या ठिकाणी. आणि 12 वर्षाचा दुष्काळ मागचा जावा आणि पुढे पुन्हा 12 वर्षात टंचाई भासू नये असा देवानं भरपूर पाऊस द्यावा, भरपूर पाणी द्यावं. आणि जीव मात्राचं पाण्या वाचून समाधान नाही. त्या पावसाला सुरुवात आहे, झालाय काही, आणखी आपल्याला पाहिजे. परमेश्वर पाऊस देवो, तुमचं आमचं जीव मात्राचं समाधान हो. खाऊन पिऊन सर्व सुखी राहा, सुखी राहो. पाण्या पावसानं जीव सुखी राहतील, देव पाऊस देईल. सुरुवात झालेला आहे. तुम्ही आम्ही सर्व पावसाची मागणी भगवंताकडे, केशवगोविंद महाराजाकडे म्हणजेच भगवंताकडे करूया. केशवगोविंद भगवान परब्रह्म परमात्मा परमेश्वर भगवान एक आहे. इथे केशवगोविंद रूपात आहे, पंढरीला विठ्ठल रूपात आहे, बद्रीनाथला बद्रीनाथ रूपात आहे.
एकच भगवान आहे. एका माणसानं अनेक रूप घ्यावे, 50,000 गेले. 3 वेळ सकाळ